प्रस्तुत करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव, मधुमेहींसाठी संजीवनी। येत्या 24 तासांसाठी रायगड, पुणे आणि सातारा घाट परिसरात रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी। उत्तर विदर्भातही पावसाचा अंदाज। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत। मागझण गावाला पुराचा वेढा, काही दुकानं पूर्णपणे पाण्यात बुडाली। पाशी सेक्टर 17 मधील प्लाझाची भिंत खचली। काही सेकंदात भिंत कोसळल्यानंतर एक व्यक्ती सुदैवाने वाचला, अनेक वाहनांचं मोठं नुकसान। मुंबईसह कल्याण, डोंबिवलीत पावसामुळे नागरिकांची दैना। पाणी साचल्यानं वाहन चालकाची तारेवरची कसरत। पालिकेच्या नाले सफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह। कराड चिपळूण पुलावरील बांधकामादरम्यान शेजारील पर्यायी रस्ता वाहून गेला। महामार्गावरील वाहतूक बंद। परिसरात झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याच्या घटना, तर काल एका एसटी बसचाही अपघात। सुधाकर बडगुजर भाजपा प्रवेशासाठी सज्ज। स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध कायम। साखर कारखाना निवडणुकीतही अजित पवारांकडून वयाचा मुद्दा। राज्याचा अर्थसंकल्प मांडणारा चांगलं काम करेल की 85 वर्षांचा माणूस? अजित पवारांची पुन्हा चंद्रराव तावरेंवर टीका। पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्याधीश झाले। प्रचार सभेत अजित पवारांचं वक्तव्य। मात्र दादांनी चोरून असा शब्द वापरल्याचं सोशल मीडियावर व्हायरल। तर चुकीचं बोललं असल्यास राजकारण सोडेन, अजित दादांचं आव्हान। भंडारा दूध संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेची हात मिळवणी। नाना पटोले आणि महायुतीचे आमदार नरेंद्र भोंडेकर एकत्रित निवडणूक लढणार। भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक। गोगावलेंनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा घातली। पूजेसाठी गुवाहाटीच्या बगलामुखीमधून महाराज आणले। वसंत मोरे यांचा गंभीर आरोप। भरत गोगावलेंनी केलेले घोटाळे 7 दिवसात बाहेर काढणार। तटकरेंवरील टीकेनंतर आनंद परांजपेंचा इशारा। तर भ्रष्टाचारात सिद्ध झाल्यास राजीनामा देईन, अन्यथा परांजपेंनी स्वतःच्या तोंडाला काळं फासावं, गोगावलेंचं आव्हान। शेतजमिनीच्या वादातून माझ्या आमदाराची फॉर्च्युनर गाडी कुऱ्हाडीनं फोडली। यवतमाळमध्ये काँग्रेसच्या वामनराव कासावार यांच्या गाडीची तोडफोड। पाटण पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल। यंदाही पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफी मिळणार। 18 जून ते 10 जुलै दरम्यान वारकरी मानाच्या पालख्या भाविकांना टोल माफी। सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय।